अपडेट न्यूज। यवतमाळ नगर परिषदेमधील कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेची 10, 20 आणि 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणारी कालबद्ध पदोन्नती व त्यासंबंधित सर्व थकीत आर्थिक लाभ तात्काळ मंजूर करण्यात यावेत अशी आग्रही मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भातील ठराव सर्वांमते मंजूर झालेला असूनही कालावधी उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नतीवर विनाविलंब प्रशासकीय कार्यवाही करून त्यांना देय असलेले लाभ तात्काळ अदा करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास पुढील पावले उचलण्याचा इशारा देण्यात आला असून या निवेदनावर नगर परिषदेच्या कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत। मुख्य संपादक सय्यद मतीन। चालू आहे। यवतमाळ नगर परिषदमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेची ज्या निविदा होती त्या निविदेमध्ये नगर परिषदेने जी अट टाकली नव्हती की किमान वेतन आयोगाचा जो विषय होता की कर्मचाऱ्याला त्या किमान वेतन आयोगाच्या हिशोबानं पैसे मिळाले पाहिजे। आज कंत्राटदाराला सफाई कर्मचारी कंत्राटदाराला 7 ते 8 हजार रुपये मिळतात, परंतु आज आपण घनकचरा व्यवस्थापनच्या निविदेमध्ये आज त्यांना 21,800 रुपये कर्मचाऱ्याला मिळणार। जवळपास 550 कर्मचारी आहे। तर या 550 कर्मचाऱ्यांना आज आता या पुढच्या कंत्राटमध्ये 21,800 रुपये मिळणार आहे। हे मान्य करण्यात आलेलं आहे। तो अट तशी त्या टेंडरमध्ये निविदामध्ये टाकण्यात आलेली आहे। त्यासोबत आज आपल्या कायमस्वरूपी जे सफाई कर्मचारी आहे त्यांचे 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षाची पदोन्नती अनेक वर्षापासून नगर परिषदनं केलेली नव्हती। आज मुख्याधिकाऱ्याला तशा प्रकाराचा निवेदन देऊन या कर्मचाऱ्यांना यांचा जो पदोन्नती आहे ते पदोन्नती द्यावं, एरियस द्यावं आणि त्यासोबत अनेक दिवसापासून यांच्या मेडिकल ड्युटी सुद्धा आहे ते सुद्धा देण्याबाबत त्यांना तशा प्रकाराचा निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणे नगर परिषद करणार याची आम्हाला खात्री आहे। आणि हा काम जर नगर परिषदेने विधित काळात नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार अशा प्रकाराचा माझा इशारा या माध्यमातून मी आपल्याला देत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.